बाबा, वकील सर नेहमी एक गोष्ट सांगतात, अन्यायाचा फुगा आकाशात कितीही उंच उडू द्यात, एक ना एक दिवस त्या फुग्याला छिद्र पडतच आणि तो फुगा फुटतोच. तुम्ही कुठल्याच गोष्टीचं वाईट नका वाटून घेऊ. आपण सगळे न्यायाच्या बाजूनेच उभे आहोत आणि कोर्टामध्ये न्यायाचाच विजय होत असतो. दादा, जिजाबाई असं वकील पाठवून आपल्याला हरवू शकत नाही. तिनं पूर्ण कुटुंबावर चुकीचे आरोप लावून आपल्या घराची आबरू कोर्टाच्या पायरीवर नेऊन ठेवली आहे. आपण नाही या गोष्टीने घाबरायचं आणि नाही हार मानायची. आणि आपण सगळे सोबत आहे म्हणून अजून ताकदीने लढू. पण बाबा, कायद्याची लढाई संपल्यानंतर आपली आपापसातली लढाई चालू होईल. मग तुम्हाला आईंचं म्हणणं ऐकावं लागेल. हा बाबा, कारण या लढाईचा योग्य निर्णय तेव्हाच होईल जेव्हा आई आणि तुम्ही मिळून एक मूल दत्तक घ्याल. याने एका स्त्रीचा विजय होईल जिने न्यायासाठी आवाज उठवलाय. रमा, मी एकच गोष्ट किती वेळा सांगू, हे कधीच नाही होणार. काही झालं तरी जिजाबाईच्या या हट्टाला मी कधीच मान्य नाही करणार आणि नाही पूर्ण करणार. बाबा, या विषयावर नंतर बोलूयात. आता तुम्ही समद्यांनी कोर्टात जायची तयारी करा आणि मी आणि रमा समद्यांसाठी जेवण बनवतो. रमा, चल. रामजी, रामजी बाहेर या. रामजी, रामजी, रामजीला बोलवा, मला त्याच्याशी बोलायचं आहे. हे बघा, ज्यांचं तुम्ही नाव घेत आहात ते माझे सासरे आहेत, तर थोडं सन्मानाने तर बोला. हा हा, जो बी कोणी, बोलवा त्यांना. मीच रामजी आहे, बोला काय झालंय. अहो, तुम्ही मला ओळखलं का? नाहीतर मी बी तुम्हाला नाही ओळखत, पण तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या तमाशामुळं मी तुम्हाला ओळखलं आणि इच्छा नसताना बी मला तुमच्याकडे यावं लागलं. तुम्हाला म्हणायचं काय आहे? हेच, यांच्याकडून यांची बायको नाही सांभाळली गेली. यांनी यांच्यावर केस केली, वकील पाठवला, वकील आला आणि तुम्हा सगळ्यांना धमकायला लागला. आणि हे ऐकून माझ्या मोठ्या सुनेने बी हेच केलंय, माझ्यावर केस केली आणि तिनं बी एक वकील पाठवला. रामजी, ना तर आम्हाला पेन्शन मिळती, नाही आमच्याकडे कोणी भीम सारखा आहे जो वकिलासोबत काम करतो. म्हणून माझा दोन्ही पोरग घर सोडून गेलंय. आणि माझी मोठी सून जेवण खावण सोडून फक्त रडत आहे. आणि माझी बायको सारखी सारखी माझ्या मोठ्या सुनाला कोसतीये. अरे, माझ्या घरातली शांत भंगा झाली, बाजार झालाय माझा घर. मग जाऊन ते सांभाळा ना. इथे येऊन काय सांगताय तुम्ही? जे काय झालंय ते तुमच्या घरात ना. यामध्ये बाबांची काय चूक आहे? हे बघा, आम्ही आधीच लय वैतागलोय. रामजीची चूक आहे, चुकीचं उदाहरण आहेस तू. हे बघा, मला असं वाटतंय की आता तुम्ही इथून जा. मी तुमच्या घरी येऊन तुमच्याशी बोलेन. काय बोलशील भीमराव? रामजी, जे माझ्यासोबत झालं आहे ते समज तुझ्या परिवारासोबत होईल ना, तेव्हा तुला कळल माझा त्रास. आणि हे समजा यामुळे झालं कारण तू तुझ्या बायकोला आवरून ठेवू शकला नाहीस, नाहीतर जिजाबाई इतकी बेरड नसती झाली. रामजी, मी सांगतोय, तुझ्या बायकोचं बोलणं ऐकून घे, नाहीतर माझ्यासारखं अजून खूप लोकांना त्रास होईल. आणि जेव्हा ते लोक इथं येतील तेव्हा फक्त उत्तर देत राहा, समजलं? ऐकलं का रामजी? आता एक माणूस बोलून गेला आहे.
आता आणखी किती लोक येतील आणि तुला सुनवून जातील. जर तू जिजाबाईचं म्हणणं ऐकलं असतस तर जिजाबाई घर सोडून गेली नसती. आणि जेवढे हे लोक बोलतात तेवढी ती खराब पण नसती. खराब नाहीये जिजाबाई. जिजाबाई एवढी पण खराब नाही जेवढा आपण तिच्याबद्दल विचार करतोय. तर किती खराब आहे? नमस्कार मालक. काय म्हणालास? किती वाईट आहे जिजाबाई. विनाकारणाच्या गोष्टी. जिजाबाई इतकी वाईट नव्हती मूर्ख. जोशीजी, आता तुम्हाला कळलंच. हे आईच्या घराजवळ ना आला आहेत. काही निरोप द्यायचंय त्यांना. काय निरोप आणला आहे सांगा समद्यांना. अरे सांगा. निरोपाचं नाव देऊ नका. मी जिजाबाईंचा त्रास त्यांच्या अडचणीला लपेटलेला तुमच्या सगळ्यांच्या नावानं एक संदेश घेऊन आलोय. तर सरळ सरळ बोला ना, तुम्ही इथं काय करायला आलात? जिजाबाईंनी सांगितलं की आज दुपारनंतर कोर्टात कारवाई होईल आणि त्यांना नकोय की कोर्टाच्या सुनावणीनंतर त्यांचंच कुटुंब अपराधी ठरेल आणि सगळं काही उद्ध्वस्त होईल. म्हणून त्यांनी हात जोडून नम्र विनंती केली आहे या चाळीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाला. एक निवेदन केलंय की सगळ्यांनी मिळून त्यांच्या नवऱ्याला समजवावं म्हणजे ते मूल दत्तक घ्यायला तयार होतील आणि हा संघर्ष संपून जाईल आणि त्यांचं कुटुंब परत स्थिर होईल. बाळा, नाही हे केस संपणार आहे, नाही तू इथून कुठे जाऊ शकणार आणि नाही तू तुझ्या भाऊ भीमरावला हे सांगू शकणार की हा वकील आमचा माणूस आहे. समजले? आता तुम्ही दोघांनी एक पाऊलही पुढे टाकलं तर तुम्हा दोघांची हाडं तोडू. मला माफ करा. मी कुणालाच काय पण सांगणार नाही. मी गुपचूप निघून जाईन. बस तुम्हाला जे करायचंय ते करा. मी शांततेत निघून जाईन. एवढा आनंदी व्हायची गरज नाही तुम्हासनी. तुमच्या या धमक्यांनी तर घाबरणार नाही मी. बाला, तसं तुला घाबरायची गरज नाही, तर समजून घ्यायची गरज आहे. तुला माहितीये की तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी समस्या कोण आहे? माहितीये? लक्षात आलं की आठवून देऊ? बाळा बोल, गुडघ्यावर जोर दे. भीमराव, तुझ्या जीवनातली सगळ्यात मोठी समस्या भीमरावच आहे ना? हे बघ बाळा, तू मोहाच्या सानिध्यात आहेस. मला माहिती आहे तू भीमवर खूप जास्त प्रेम करतोस, त्याचा सन्मान देखील करतोस, त्याच्यासाठी आधीही काहीही करायचास आणि आता सुद्धा त्याच्यासाठी काहीही करू शकतोस. परंतु सत्य हेच आहे की तो भीमरावच आहे की जो तुझा आणि माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. म्हणूनच त्याची मती तर ठिकाणावर आणावीच लागेल बाळा. आठवतंय ना एक अट घातलीस तू भीमराव सोबत? हा, जर का ती अट तू हारलास बाळा तर कोणालाच तोंड दाखवण्याच्या कुवतीचा तू नशील आणि नाही पुरुष म्हणून तुझी काही कुवत असेल. तर जसं चाललेलं आहे तसंच चालू दे. म्हणूनच हे
हे जे काही चाललं आहे तुझ्या भल्यासाठीच चाललंय. हे प्रकरण चालतच राहणार. भीमरावचं लक्ष भटकणारच आहे आणि नंतर तू अट जिंकून जाशील. समजलास? तू मला 10 दिवस दे. ह्या 10 दिवसात तू बरोबर आणि वहिनी चुकीची असल्याची एक स्पर्धा ठेवूया. जर तू जिंकलास तर मी हे मान्य करेल, नवरा नेहमी बरोबर असतो. पण जर तू हरलास तर इमानदारीने तुला चूक मान्य करावी लागेल आणि वहिनी बरोबर परत नव्याने सुरुवात करावी लागेल. भीम एवढा समजदार आहे की यांच्या षडयंत्रापासून तर कुटुंबाला तर वाचवू शकेल आणि या सगळ्यामध्ये पैजेचा येळ वाया जाईल. मग माझ्यासाठी हे फायद्याचंच आहे. काही हरकत नाही. भीमला त्याची लढाई लढू दे, मी माझी लढाई लढतो. हात समोर कर. कर कर. मूर्ख, प्रेमाची भाषाच कळत नाही यांना. ठीक आहे, हे पैसे ठेव. आतापासून तू तेच करणार जे मी तुला सांगणार. जिजाबाईंनी हे पण सांगितलंय की त्यांचं त्यांच्या कुटुंबावर प्रेम आहे. जरी असं असलं या कुटुंबातल्या खूप गोष्टी त्यांना पटत नाहीत. असं वय, मग तिला जाऊन सांगा की तिचं म्हणणं मला मान्य नाहीये. आता लढाई सुरू झालेलीच आहे, तर मग लढूया. किती घृणा आहे त्या सरळ स्वभावी मृदू भाषिक स्त्री प्रती. रामजी, तुम्हा लोकांमध्ये प्रचंड देवजी, मला हे माहिती होतं की हा भीमराव रामजी त्या जिजाबाईंना या जगातली सर्वात वाईट स्त्री आहे असं हे सिद्ध करूनच मांडणार आहेत. ठीक आहे, न्यायालयात जायचंय. चला चला न्यायालयात चला. नरोत्तम, आपल्या नजरेत त्या जिजाबाईची इज्जत आज आणखी वाढलीये. नक्कीच. बघ ना, शेवटच्या क्षणी सुद्धा ती समेटीची भाषा बोलते. वाह, किती छान. माझ्या नजरेत सुद्धा. पण मी काही बोललो तर सर्व लोक म्हणतील की मी भीमराव आणि रामजीवर जळतो. पण मी काय जळू? रामजी, हे गरजेचं नाही आहे का कोर्टाच्या लढाईत तू जिंकणारच आहेस. पण हे निश्चित आहे, जर हारलास तर लक्षात ठेव रामजी, वकील साहेबांनी काय काय सांगितलं होतं. केसमध्ये सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत, तर शिक्षा सुद्धा सगळ्यांना मिळणार. आणि ज्या या तुमच्या परिवारातील 3 सुना आहेत, बाहेर नोकरी शोधायला जात आहेत आणि एकदा जर त्यांना शिक्षा मिळाली, मग जरा विचार करा, या जेव्हा काम मागायला जातील तेव्हा कोण काम देणार त्यांना. आणि आनंद, ऐकण्यात आलाय हा खूप आजारी असतो. आता शिक्षा भोगता भोगतात आटोपला जाईल. फक्त हे एकदा सिद्ध होऊ दे की तुम्ही सगळे जण अपराधी आहात, तर एका अपराधाला बडोद्याचे राजा सुद्धा शिष्यवृत्ती नाही देऊ शकत आणि भीमरावचं शिक्षण संपून जाईल. रामजी भाऊ, मला चूक आणि बरोबर कळत नाहीये, पण मला असं वाटतंय की तुम्ही जिजाबाईंचं म्हणणं ऐकलं तर जे काय वाईट होणार असेल ते टळू शकेल. ऐकून घ्या ना जिजाबाईंचं म्हणणं. रामजी भाऊ, एकाच घरात राहून एक दुसऱ्यांसोबत काय भांडायचं, ऐकून घ्या ना. हा रामजी भाऊ, काय उगाच भांडण तंटा करत बसायचं. आता फक्त जिजाबाईंचं म्हणणं ऐका आणि एक मूल दत्तक घ्या. अरे वय रामजी, घे की एखादा पोरगा दत्तक. वय घ्या की मूल दत्तक घ्या, विषय संपून जाईल. रामजी, सगळं जग एकत्र झालं तरी तुला मूल दत्तक घ्यायचं नाहीये.
रामजी भाऊ विषय वाढवू नका आता. समजे बरोबर बोलतात, ऐका आमचं. रामजी अरे घेऊन टाके का पोरगं दत्ता. रामजी अरे घेऊन टाके का पोरगं दत्ता. घे बोल दत्ता घे. बाबा, बाबा, बाबा दादा, पाणी पाणी. दादा, काय झालं दादा? बाबा, बाबा काय झालं? बाबा, डोक्यात खूप दुखतंय. भीम, बाळा, जा लवकर जाऊन खाट घेऊन या. हो नाही, त्याची काही गरज नाहीये. बाबा सावकाश सावकाश. दादा, दादा, आता तुम्ही जावा आणि आईंना सांगा बाबांची तब्येत बिघडलीये. नाही, तिला काही बोलू नका. फक्त एवढंच सांगा की तिची कुठलीच गोष्ट मान्य होणार नाही. तिची कुठलीच मागणी पूर्ण होणार नाही. जोपर्यंत ती इथे माझ्या बरोबर होती, तर कमीत कमी मला भास होता की ती माझी पत्नी आहे. तिच्या प्रती मी कधी कठोर होऊ शकलो नाही. पण माझ्यापासून लांब राहिली तर हळूहळू ती माझ्यासाठी मरून जाईल आणि मी तिच्यासाठी मरून जाईल. दादा, हे काय बोलताय तुम्ही? आनंद दादा, तू जाऊन डॉक्टरांना घेऊन ये आणि डॉक्टर जर नाही मिळाले तर किमान औषध गोळ्या तरी घेऊन ये. जाऊन ये. मी आता लगेच जाऊन येतो. रमा, तू बाबांसोबत थांब. मी जिजाबाईजींसाठी पत्र लिहितो. नाही भीम, तू त्याच्यासाठी चिठ्ठी लिहिणार नाही. तुला माझी शपथ वगैरे देऊ नका बाबा. आता आज तुमची शपथ ऐकू नाही शकणार आणि आज तुमच्या पत्नीला नाही, या घरात वर्षानुवर्ष राहणाऱ्या सदस्याला लिहितो.